शेड नेटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10,000च्या लाचेची मागणी करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथल्या सरपंच आणि त्यांचा मुलगा अशा दोघांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरपंच संगीता रमेश कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे याच्या विरोधात कोल्हापूर लाचलुचपत विभागानं आज ही कारवाई केली आहे। शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथं राहणाऱ्या एका महिलेला ग्रीन नेट या नावानं शेड नेटचा व्यवसाय सुरू करावायचा होता। याबाबतची परवानगी मिळवण्यासाठी त्या महिलेनं जैनापूर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल केला होता। या अर्जाच्या मंजुरीसाठी संबंधित महिला त्यांच्या पतीसह जैनापूरच्या सरपंच संगीता रमेश कांबळे यांना भेटल्या होत्या। त्यावेळी त्यांनी या व्यवसायाचा परवाना देण्यासाठी त्या महिलेकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 9,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। या लाचेच्या मागणीमध्ये सरपंच संगीता कांबळे यांच्यासह त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे याचाही सहभाग होता। या प्रकरणी त्या महिलेनं कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार या विभागानं सापळा रचून याबाबतची पडताळणी केली असता सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत कांबळे या दोघांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, सुनीता मोरे, सुधीर पाटील, संगीता गावडे, संदीप पवार यांनी ही कारवाई केली।